सांगलीच्या इरईतून 122 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे। मुंबईच्या पोलीस पथकाने ही कारवाई केलेली आहे। शेतात सुरू असलेल्या एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश आलेले आहे। कारखान्याचा मालक कवठे महांकाळमध्ये असल्याची माहिती आता मिळतेय। कुपवाडामधून 300 कोटींचा ड्रग्जही जप्त करण्यात आलं होतं। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, सांगलीत नेमकं काय घडतंय? सांगलीच्या इरईतून 122 किलो ड्रग्ज जप्त झालेले आहे, तेही शेतात। या ठिकाणी कारखाना सुरू होता। लाजमी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचनं दिल्ली, नाशिक या ठिकाणी धाड टाकलेल्या होत्या एमडी ड्रग्ज प्रकरणी। त्यानंतर त्यांचे धागेदोरे त्यांना कळलं होतं की सांगलीमध्ये आहेत म्हणून। सांगलीमध्ये अयुब मकांदर नावाचा व्यक्ती गेल्या काही वर्षापूर्वी तो ड्रग्ज प्रकरणी सापडलेला होता आणि तो तुरुंगात होता आणि तो सुटून बाहेर आलेला होता आणि त्या प्रकारे त्यांनी चौकशी चालू केली आणि त्यातलाच तो मुख्य सूत्रधार निघाला। गेल्या काही दिवसापूर्वी सांगलीतल्या कुपवाड या ठिकाणी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचनं धाड टाकलेली होती आणि त्यामध्ये सुद्धा 100 कोटीचं ड्रग्ज सापडलेलं होतं। त्यामुळे त्यावेळी खळबळ माजली होती आणि कालच मुंबईच्या गुन्हे अन्वेषण पथकाने कवठे महांकाळ येथे इरळी या गावात एकदम छोटंसं गाव आहे, त्या शेतामध्ये एक पत्र्याचं शेड, त्या शेडमध्ये कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी 122 किलो एमडी ड्रग्ज सापडले आहे। जवळपास 250 कोटीचं हे ड्रग्ज आहे। एक प्रकारे आता सांगलीमध्ये ही एमडी ड्रग्जच्या विळख्यात सापडत चाललेली काय असं आता वाटू लागलेलं आहे। लागली निश्चित। संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।